ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। त्यामध्ये माजी सभापती रामराजे नाईकांच्या घरी आता पोलीस पोहोचलेले आणि चौकशी करतात। खरं तर समन्स आपण बजावलं होतं, आपण कशा पद्धतीने बोलतोय? नाही, मुळातच तो सगळा प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। माध्यमाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। यामध्ये एवढं मोठं षडयंत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं एखाद्याचा राजकीय किती द्वेष करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। म्हणजे ज्यांनी आजपर्यंत अनेक पॉलिटिकल नेत्यांना संपवण्याचं काम केलं, अनेक नवीन नेतृत्व संपवण्याचं काम केलं आणि माझ्याही पाठी गेल्या 17 वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळस गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाची माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर। त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता। आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं, आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत। अनेक त्यांचं मोबाईलवर झालेलं जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते समोर आलं आहे, अनेक गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत, षडयंत्र समोर आले, कशा पद्धतीनं प्लॅन होता हे समोर आलेलं आहे, पैसे कुणाकडे पाठवा हे आलेलं आहे, पैसे कुणी द्यायचे हे आलेलं आहे। आणि या तपासाच्या अनुषंगानं पोलीस त्यांच्या घरी गेले असतील आणि तपास करतील। खरं संजय राऊत जे सकाळी बोलतात त्याच्यावरती दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा होते, संपादकीय तर त्याच्यावरती चर्चा होते, त्यांचं पुस्तक येत आहे त्यावरची आता चर्चा होते, पण वेगवेगळे दावे केलेत। अमित शहांना मदत केली बाळासाहेब ठाकरे। संजय राऊतच्या बद्दल आपण अधिकचं काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण आपण सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यामुळे त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही आणि पुस्तकही कोण गांभीर्याने घेणार नाही। नरेंद्र मोदींबद्दल देखील ते म्हणालेले आहेत की शरद पवारांनी नरेंद्र मोदींना मदत केली, गोधरामध्ये त्यांना अटक होणार होती, मात्र शरद पवारांनी ती अटक थांबवली, अशा पद्धतीचं विधान आहे। आता कुणी कुणाची अटक थांबवली हे एकदा उद्धव ठाकरे साहेबांना जाऊन विचारा, याच्यापेक्षा अधिकचं मला काय बोलायचं नाही। भाऊ, खरं तर काल तुम्ही तलाव काय कसा हा सगळा संघर्ष होता काय? नाही, मानखटाव हा महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग होता आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं आत्तापर्यंतचे राज्यकर्ते म्हणत होते, पण मी 2009 साली आमदार झालो आणि तेव्हापासून जो पाण्याचा संघर्ष उभा राहिला। आज आपण बघताय की उरमोडीचं काम कंप्लीट झालं, ती योजना आली, हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आलं, झेकटापूरचं काम आता जवळजवळ पूर्णत्वाला गेले आणि त्यातून जवळजवळ 22 किलोमीटरचा बोगदा काढून आम्ही कृष्णेचं पाणी आम्ही मानगंगेमध्ये आणलं आणि ते पाणी लिफ्ट करून आज आम्ही त्या भागातल्या गावागावामध्ये पोचवतोय। त्यातला एक टप्पा होता की आम्ही रानन तलावामध्ये काल पाणी सोडलं आणि आपण सगळ्यांनी ते चित्र बघितलं असेल की म्हणजे आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही। अजूनही लोकांना आपण स्वप्नात असल्यासारखं वाटतं, कारण या लोकांना कायम सातत्यानं दुष्काळी ठेवून तुम्हाला कधीच पाणी मिळणार नाही अशी ठासून त्यांच्या मनामध्ये भरलेलं होतं, पण आज पाणी आलं आहे, जनता खूप आनंदी आहे आणि मलाही याचा आनंद आहे की मी माझ्या लोकांना दिलेला शब्द, माझ्या मातीची तहान भागवण्याचं काम माझ्या हातून होतं, याचा मला आनंद आहे। आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी प्रचंड मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी केली, त्यांना या माध्यमातून धन्यवाद आहे। महिलांच्या पद्धतीनं हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे षडयंत्र रचले गेले, काय वाटतं? अरे बाबा, माझ्यावर गेल्या 17 वर्षापासून प्रतिवर्षी षडयंत्र असते, त्यातला तो एक भाग होता, त्याचं फार गांभीर्याने घ्यायचं काही कारण नाही। वस्तुस्थिती समोर आलेली आहे आणि आता षडयंत्र रचणारे जेलमध्ये काही बसलेले आहेत, काही पळून गेलेले आहेत आणि काहींचा तपास चालू आहे। खरं तर सोलापूरच्या विमानसेवेचं तिकीट बुकिंग आजपासून सुरू होणार होतं, मात्र तशी काही परिस्थिती दिसत नाही। सोलापूरच्या विमान सेवेच्या बाबतीत शासन खूप गंभीर आहे। आदरणीय देवेंद्रजींनी या संदर्भात विमान कंपन्यांशी चर्चा केलेली आहे आणि आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की या विमानसेवा कुठली विमानसेवा तोट्यात कुठलीच कंपनी चालवणार नाही। त्या अनुषंगाने त्यांचं शेड्यूल बनवणं, त्यांना कुठला मार्ग त्यांना सोयीचा राहील, पण आमचं तर पहिलं म्हणणं होतं की मुंबईतून सोलापूरला, सोलापूर मुंबई हा पहिला चालू झाला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत। पण मी खात्रीने आपल्याला सांगतो की या विमानसेवा चालू करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। भाऊ, मग येत्या 26 तारखेला विमानसेवा सुरू होणार आहे की नाही?
मी आता त्या कंपनीशी चर्चा करून कंपनीला जे कंपनीनं L1 आलेली आहे त्या कंपनीला म्हणणं आहे की आम्ही 26पर्यंत चालू करू शकतो असं पाठीमागं चर्चा झाली तेव्हा झालं होतं. आता मी माहिती घेऊन सांगतात. साहेब, सोलापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपच्या महिला शहराध्यक्ष झालेत. भाजपाची संघटनात्मक रणनीती कशी असणार आहे? नाही, खऱ्या अर्थानं भाजप हा लोकशाही मानणारा आणि सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहराच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड केलेली आहे आणि हे एक आदर्श उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की ज्या महिलेनं अनेक वर्ष भाजपसाठी स्वतःचं आयुष्य घालवलं, या विचारधारेमध्ये काम केलं आणि अशा महिलेला आज शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं, याच्यापेक्षा अधिकचं चांगलं उदाहरण असू शकत नाही. आणि नक्कीच सोलापूरवासियांना आनंद आहे. आणि आपण बघतो की उजनीच्या पाण्यावर खूप चर्चा होते. सोलापूरला तिसरं आवर्तन देताना 10 TMC पाणी वाया गेलं अशी चर्चा होते. पण आता आमची थेट पाईपलाईन चालू झालेली आहे. सोलापूरवासियांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. परंतु आता टेस्टिंग पण आज उद्या टेस्टिंग होतं आहे आणि टेस्टिंग झालं की खऱ्या अर्थानं पाणी डायरेक्ट पाणी आम्हाला मिळेल. परंतु त्यातला एक जो विषय आहे की शहराला अधिकचं पाणी मिळण्यासाठी जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसणं आवश्यक आहे, त्यासाठी जागेचा विषय होता, तोही विषय आता मार्गी लागलेला आहे. त्याचंही ऑर्डर झालेली आहे. त्यात काही टेक्निकल अडचणी आहेत, त्याही आम्ही आता तातडीनं सोडू. आणि जेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या समांतर पाईपलाईनचं प्रत्यक्षात शहरामध्ये वापर पण होईल आणि अधिकचं पाणी मिळेल. आणि त्या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी धन्यवाद देईन की आता समांतर पाईपलाईनचं काम झालं, परंतु शहरातली इंटरनल जी पाईपलाईन होती त्या पाईपलाईनचंही काम होणं आवश्यक आहे. शेवटी ही व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं. त्यासाठी जवळजवळ 850 कोटी रुपयेची मंजुरी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे. त्यातले पहिले 100 कोटी रुपयाची तरतूद पण केलेली आहे. लवकरच आता त्याची निविदा निघेल आणि तेही काम प्रत्यक्षात चालू होईल. साहेब, येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी आमदार साहेबांनी यावं. आता भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काही काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये येण्याची काय शक्यता आहे का? संघटनात्मक प्रवास कसा असेल? पहिला तर सचिन दादाचं मी मनापासून अभिनंदन करेन, त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करेन की मार्केट कमिटीमध्ये खूप चांगलं यश मिळालं. आणि ही निवडणूक काही पक्षीय नव्हती, ही निवडणूक सहकारातली निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीमध्ये काही आमच्या पक्षामध्ये सुद्धा काही मतमतांतरं होती, त्यातून जो निकाल आला बघितला असेल. पण सगळ्या ठिकाणी पक्षाचीच लोकं विजयी झाली, याचा मला आनंद आहे. आणि दुसरा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. भाजप हा जिल्ह्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप ताकदीनं लढवेल. काही लोक सोबत येतील, काँग्रेसमधले काही नेते येतील आणि अन्य पक्षातील येतील. जी लोक भाजपची विचारधारा स्वीकारतील, भाजपमध्ये येऊन भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेऊन काम करतील, अशा लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचं काम आम्ही करू. आणि येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा झेंडा असेल.